नमस्कार, मी विशाल परदेशी। राज्य सरकारकडून आषाढी वारी संदर्भात नियमावली जाहीर करण्यात आली, त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी आषाढी वारी निर्बंधांमध्ये पार पडणार आहे। देहू आळंदीमधून 100 वारकऱ्यांना प्रस्थानाच्या वेळी परवानगी देण्यात आली आहे, तर इतर 8 मानाच्या पालख्यांमध्ये केवळ 50 वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे। त्यामुळे इतर लाखो वारकऱ्यांना घरातून आपल्या लाडक्या विठुरायाचं दर्शन घ्यावं लागणार आहे। त्यामुळे राज्य सरकारच्या या निर्णयावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे। मात्र वारकऱ्यांचा विचार करूनच हा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं। नेमक्या या वारकऱ्यांच्या काय भावना आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत निर्बंधांच्या बेडीत या विशेष शोच्या माध्यमातून। त्यामुळे सलग दुसरं वर्ष आपण बघतोय की कोरोनाच्या सावटाच्या खाली ही वारी पार पडणार आहे, पण काही निर्बंध घालून देण्यात आलेत। गेल्या वेळी ज्या मानाच्या पालख्या आहेत त्या मानाच्या पालख्यांच्या मानकऱ्यांना आणि काही ठराविक लोकांना एसटी बसमधून पादुका ज्या त्या पंढरपूरपर्यंत नेण्याची परवानगी जी ती देण्यात आली होती। पायी वारी होऊ शकली नाही, पण घरातच राहून आपण लाडक्या विठुरायाचं दर्शन घेऊयात आणि निर्बंध पाळणं, या कोरोनाला दूर पळवणं हीच खरं आपली वारी असेल असं ठरवून गेल्या वेळी वारकऱ्यांनी संयम ठेवला। त्याचबरोबर इतरही जी मंडळी जी वारीमध्ये खरं तर नव्याने सहभागी होण्याचा त्यांचा प्रयत्न असतो, वारी जाणून घेण्यासाठी म्हणून ते पायी वारी करतात, अशाही लोकांनी संयम ठेवत त्यांनी घरात बसणं पसंत केलं। पण आता दुसरं वर्ष, या दुसऱ्या वर्षात परत एकदा वारी तोंडावरती असताना प्रश्न उपस्थित होतोय की पायी वारी करण्यासाठी म्हणून परवानगी देण्यात आली। वारकरी समाज हा अत्यंत शिस्तबद्ध आहे, जो खरं तर वारी समाज आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे नेतो, अविचाराकडून विचाराकडे नेतो, तोच वारकरी समाज नियम निर्बंध पाळत वारी करेल असं वारंवार वारी संघटनेतल्या किंवा वारकऱ्यांमधल्या मोठ्या संतांकडनं सांगितलं जात आहे किंवा वेगवेगळ्या लोकांकडनं सांगितलं जात आहे, महाराजांकडनं स्पष्ट करण्यात येत आहे। असं असताना राज्य सरकारकडनं काही ठराविक लोकांमध्ये वारी आपण पार पाडावी अशी विनंती करण्यात येते आणि काही निर्बंध जे ते घालून देण्यात आलेले आहेत। जाऊयात, आमचे पंढरपूरचे प्रतिनिधी वीरेंद्र उत्पात आपल्याबरोबर आहेत। वीरेंद्र, पहिली भावना नाही, आपल्याबरोबर वीर महाराज दिसत आहेत, वीर महाराजांकडे आपण जाऊयात। वीर महाराज, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हो हो, रामकृष्ण हरी। रामकृष्ण रामकृष्ण हरी। माऊली, कधी न चुको वारी ही जी एक भावना असते ती फार उदात्त असते, पण गेल्या वेळी आपण सगळ्यांनी जो संयम ठेवला त्याबद्दल खरं तर आभारच मानायला हवे की घरात बसून आपण वारी साजरी केली। पण यंदा काही निर्बंध घालण्यात आलेत पुन्हा एकदा आणि ठराविक लोकांमध्ये वारी पार पाडण्यात यावी असा जो एक विचार पुढे येतोय किंवा जे सांगण्यात आलंय याबद्दल आपण सहमत आहात का? रामकृष्ण हरी, मी IBN लोकमतचं सर्वप्रथम धन्यवाद व्यक्त करतो की वारीच्या संदर्भात आमचं मत व्यक्त करण्याची संधी आम्हाला या माध्यमातून आपण उपलब्ध करून दिलेली आहे। मागच्या वर्षी आपण पाहिलेत की सर्वांनी वारकरी संप्रदायानं अत्यंत संयमानं की कुठल्याही प्रकारची आपली किती वर्षाची परंपरा आहे, शेकडो वर्षाची, हजारो वर्षाची संप्रदायाची परंपरा आहे, नवे नवे दररोज आमचा वारकरी, पंढरीचा वारकरी, वारी चुको नेदिहारी अशी दररोज आर्त हात ही भगवान पंढरीरायाला घालत असतो की आमच्या आयुष्यामध्ये आमचं जीवन जोपर्यंत आहे तोपर्यंत आमची वारी कधीही चुकली नाही पाहिजे। मात्र हे सर्व नियम पाळत असताना कोरोनाचं संकट मागच्या वर्षी नवीन होतं। काय उपाय आहेत, काय लस आहे, त्याचा नेमका इलाज काय आहे याची कुठलीही कल्पना नव्हती आणि अशा काळामध्ये शासनाला सहकार्य करणं हे वारकरी संप्रदायाचं आद्य कर्तव्य आहे। जो वारकरी संप्रदाय भूता परस्परे जडो मैत्रजीवांची ही भूमिका मांडतो, जे खळांची व्यंकटी सांडो ही भूमिका मांडतो, या विश्वशांतीचं एक प्रेरणास्थान म्हणजे वारकरी संप्रदाय आहे। मग त्या वारकरी संप्रदायानं अशा संकट काळामध्ये सर्व व्यवस्थेला सहकार्य करण्याची भूमिका घेत सर्वप्रथम चैत्र वारीला आम्ही सर्वांनी स्वतः आमची माध्यमाद्वारे व्हिडिओ प्रसारित करत वारकऱ्यांना पंढरपूरला येऊ नये, एकत्रित कुणीही एकत्र येऊ नये, वारी करू नये आणि ठाईच बसुनी करा एकचित्त आवडे अनंत आळवावा अशा पद्धतीचं आव्हान केलं आणि लाखोच्या संख्येनं पंढरीला येणारा वारकरी जागच्या जागी स्तब्ध झाला। वारकरी संप्रदायाच्या आव्हानाला मान्यता करीत कोणीही वारकरी पंढरपूरला आला नाही आणि वारकरी संप्रदायाच्या या केवळ भूमिकेमुळे महाराष्ट्रावरती कोरोनाचं महाभयानक संकट टाळलं गेलं। ही गोष्ट निक्षून या ठिकाणी मला सांगायची आहे। हे 1.5 वर्ष झालं आम्ही वारीचा विरह भगवंताचा या ठिकाणी सहन करत आहोत। मात्र या वर्षी आम्ही शासनाला अजून सुद्धा कोरोनाचं संकट टळलेलं नाही, मात्र वारीची परंपरा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय मेळावे, अनेक सगळ्या गोष्टी साजऱ्या होत असताना वारकरी संप्रदायाचा जो विचार आहे तो विचार सर्व दूर पोहोचण्याकरता, कारण वारकरी संप्रदायाचा विचार हा सर्वांना जोडणारा विचार आहे आणि तो विचार खंडित नाही झाला पाहिजे याच्याकरता अगदी अल्पसंख्येमध्ये, म्हणजे संकल्पना अशी आहे की वारी म्हणलं की लाखोच्या संख्येची वारी हेच लोकांच्या डोळ्यापुढे येतं। मात्र या वर्षी लाखोच्या संख्येची वारी न भरवता अगदी अल्पसंख्येमध्ये जो शासन जो आकडा ठरवेल, आकडा सुद्धा आम्ही जाहीर केला नाही,
50, 100, 1000 जो आकडा शासन ठरवेल त्या आकड्यासह निर्बंधासह पायी मात्र वारी आमची घडावी अशा पद्धतीचे अनेक प्रस्ताव आम्ही शासन दरबारी दिले. मात्र अधिकारी वर्गानं केवळ मागच्या वर्षीप्रमाणे बसनच वारी घडवावी अशा पद्धतीचा आग्रह धरला आणि त्या अधिकाऱ्यांच्या शब्दाला मान्यता शासनाने दिली. त्याच्यामुळे सर्वसामान्य वारकरी अत्यंत व्यथित आणि दुःखी झालेला आहे. आचार्य तुषार भोसले देखील आपल्या बरोबर आहेत, भाजपच्या अध्यात्म आघाडीचे प्रमुख. आचार्य तुषार, मला आपल्याला विचारायचं, हे तर आपण मान्य करता की जिथे गर्दी होणार तिथे कोरोनाचा धोका किंवा प्रसार वाढणार, मग अशावेळी पायीवारीमध्ये हे यात काही एक शंका नाही की वारकरी हे शिस्तप्रिय आहेत, शिस्त पाळूनच ते पायीवारी करतील, कोरोनाची ती त्रिसूत्री देखील सांभाळतील. पण या सगळ्या याच्यात ही देखील एक भीती आहे की अशी काही मंडळी आहेत जी वारी पाहण्यासाठी म्हणून वारीमध्ये चालायला पुढे येतात आणि मग गर्दी होते. मग हे कसं आपण टाळू शकतो? निश्चितच विशालजी, हा एक अतिशय महत्वाचा विषय आहे आणि मला वाटतं आता मगाशी महाराजांनी सांगितलं, वारकऱ्यांनी अतिशय शांतपणे आणि सर्व समजुतीने असा एक मुख्य प्रस्ताव तीनही बैठकीत लावून धरला होता आणि त्यांचं सरकारकडे हेच सातत्याने म्हणणं होतं की पूर्णपणे वारीची जबाबदारी, पालखीची जबाबदारी घ्यायला आम्ही तयार आहोत. तुमच्याकडे म्हणजे शासनाकडे कोणती जबाबदारी असणार आहे, तर ज्या वेळेला मुख्य गावातनं पालखी जाईल त्यावेळेला त्या वारीला संरक्षण देणं, कॅनवॉय तयार करून देणं. जो कॅनवॉय पंतप्रधान, मुख्यमंत्री, राष्ट्रपती यांचा ज्या वेळेला दौरा असतो त्यावेळेला सर्वसामान्य माणसं त्यांच्यात सहभागी होऊ नये, त्यांच्यापर्यंत पोहोचू नये, याकरता जो कॅनवॉय सरकार त्यावेळेला तयार करते तो एका वर्षापुरता आपण ज्ञानोबा तुकोबांना देऊ शकत नाही का? ही सुरक्षा जर संतांना आपण दिली एका वर्षाकरताच लागणार आहे, दरवर्षी तर पोलिसांचं संरक्षण लागत नाही. मग जर खरोखर परंपरा जोपासायची या सरकारची इच्छा असेल तर सगळं करणं शक्य आहे, पण त्याच्याकरता इच्छाशक्ती असावी लागते आणि मला वाटतं या सरकारमध्ये ती इच्छाशक्ती नाही. कारण परंपरेविषयी आस्था असली पाहिजे, आपली संस्कृती जोपासली गेली पाहिजे, आपली शेकडो वर्षाची परंपरा जोपासली गेली पाहिजे, याकरता एक आत्मिक बळ असावं लागतं, तशी इच्छाशक्ती असावी लागते आणि दुर्दैवाने सध्याच्या सरकारमध्ये ती इच्छाशक्ती दिसत नाही, म्हणून हे घडतं. वीर महाराज, परंपरा ही जपली गेली पाहिजे, यात कोणत्याही प्रकारचं दुमत नाही. कोरोनाचं हे सगळं संकट आहे. आता वारीचं सगळं व्यवस्थापन हे आपल्याला माहिती वेगळं सांगायला नको. बऱ्याच वेळेस जी मुख्य पालखी आहे ती मुक्कामाच्या ठिकाणी जाते आणि त्याच ठिकाणी जे आहे खरं तर भोजन करणं किंवा निवांत झोपणे या सगळ्या गोष्टी केल्या जातात. पण असेही काही वेगवेगळे समूह आहेत जे लोकांच्या घरात जाऊन खरं तर त्यांना भोजनाचं आमंत्रण असतं, तो एक सेवाभाव असतो असं गृहीत धरा. म्हणजे मी एक प्रश्न उपस्थित करतोय व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातनं की जर एखादा व्यक्ती बाधित आहे आणि तो त्या समूहामध्ये चालतोय, एक ठराविक समूहामध्ये 25-50च्या, तो जर त्याच्या माध्यमातून जर ठिकठिकाणी प्रत्येक टप्प्यात हा जर प्रसार होत गेला तर मग काय? मुळामध्ये आपण शासनाला बायोबबल सिस्टीम एक सुचवलेली आहे. लक्षात घ्या, IPL ज्या धर्तीवरती खेळवली गेली त्याच्यामध्ये शासनाला आपण प्रस्ताव असा दिला होता की बायोबबल मध्ये आपण सर्वसाधारणपणे असं करतो की जेवढी लोक ठरवलेले आहेत त्या सोहळ्यामध्ये चालण्याकरता त्या सोहळ्याच्या व्यतिरिक्त त्याच्यातलं कोणी बाहेर जाणार नाही आणि त्याच्यामध्ये कोणी नवीन येणार नाही. बरं, लक्षात घ्या. म्हणजे जेवढे लोक त्या ठिकाणी जे लसीकरण करून निघालेले, मग शासनानं लसीकरण केलेल्यांची लोकसंख्या ठरवू द्या किंवा त्यांचे टेस्ट करून ठरवू द्या, जे शासनाचे नियम आहेत ते पाळून एकदा सोहळा निघाला की 100 लोक त्यातून निघाल्यानंतर पंढरपुरामध्ये येईपर्यंत त्याच्यामध्ये नवीन 101वा माणूस ऍड होणार म्हणजे वीर महाराज आपण ऍक्शन ऑफ प्लॅन दिलेला आहे राज्य सरकारला. हो, दिलेला आहे ऍक्शन प्लॅन. आणि राज्य सरकारचे जे काही अधिकारी आहेत, त्याचे पुणे विभागीय आयुक्त आहेत, जिल्हाधिकारी आहेत, सगळ्यांना आम्ही ज्या पद्धतीचे जी उपाय योजना, लक्षात ठेवा, आज एवढे मोठे IAS अधिकारी जर असतील तर आमच्यापेक्षा जास्त कल्पना त्यांच्या डोक्यामध्ये या संदर्भाने यायला पाहिजे. आम्हाला असं वाटतं महत्वाच्या दोन्ही पालख्या जिथून निघतील, जिथं मुक्कामी थांबतील आणि जो काही ठरलेला प्रवास आहे वारीचा तो पूर्ण करतील, त्यातलं सगळं व्यवस्थापन आणि जी काही सजेस्टिव्ह लोकसंख्या आहे म्हणजे वारकऱ्यांची संख्या, ती सगळी आपण त्यांना सांगितलेली आहे. हो, नक्की सांगितलेले आहे. आणि आम्ही त्यांना सांगितलं की या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी जर कोणते निर्बंध घालायचे असतील, या व्यतिरिक्त तुम्हाला आमच्याकडून काय अपेक्षा असेल की समजा शासनावरती जर कुठल्या पद्धतीचा ताण येत असेल
तर समजा आम्ही या ठिकाणी पंढरपुरामध्ये काही वारकरी संप्रदायाच्या संघटना असतील, आर्ट ऑफ लिव्हिंग सारख्या काही सामाजिक संस्था असतील, याच्या माध्यमातून पंढरपुरामध्ये आम्ही एक कोविड सेंटर सुद्धा उभारायची तयारी दर्शवलेली आहे की अचानक बाबा काही एखादी घटना घडली तर शासनाच्या आहे या व्यवस्थेवर ताण येऊ नये, त्याच्याकरता अतिरिक्त वारकऱ्यांकरता व्यवस्था असावी. मग हे जर सगळ्या गोष्टी शक्य आहेत तर शासनानं कुठेतरी याच्याकडे एक वेगळ्या पद्धतीने विचार करून एक वीर महाराज, मी पुन्हा एकदा येतो. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. संख्येमध्ये प्रत्येक म्हणजे पालखीमध्ये किती वारकरी असावेत? दोन्ही पालख्यांमध्ये काय सुचवले, संख्या काय सुचवली आपण? आम्ही संख्या सुचवलीच नाही. आम्ही त्यांना काय सांगितले, अल्पसंख्या म्हणजे तुम्हाला जेवढी योग्य वाटते तेवढी. लक्षात घ्या, आम्हाला म्हणता आलं असतं 500 घ्या, 1000 घ्या, पण आम्हाला शासनाला कुठलाही ताण आणायचा नाही किंवा आम्ही एवढी संख्येचा आग्रह आहोत म्हणून. मग शासनानं ठरवलं ना किती. आता तुम्ही राजकीय मेळाव्या करता शासनाने संख्या ठरवली का? नाही ठरवली. लक्षात ठेवा, आज एखादा विवाह सोहळा असेल त्यासाठी शासनानं 50 संख्या दिली. मग शासनानं आम्हाला सांगावं ना की तुम्ही 50 संख्येतच फक्त पायीवारी काढा. आम्ही कधी नाही म्हटलेलं आहे. पायीवारी झाली पाहिजे हा आग्रह आपला कायम आहे. मी पाहिजे आचार्य तुषार भोसले यांच्याकडे जातोय. आचार्य, जसं आता वीर महाराजांनी म्हटलं की वारकरी संघटनेने एकत्रित येऊन एक ॲक्शन ऑफ प्लॅन, म्हणजे कशा पद्धतीने ही वारी या सगळ्या संकट कालावधीत सुद्धा होऊ शकते, पायवारी होऊ शकते, हे सगळं त्यांना देऊ केलेलं आहे. मग असं असताना सुद्धा की बसच्याच माध्यमातून आपण पादुका घेऊन जा 100 लोकांच्या उपस्थितीत किंवा 50 लोकांच्या उपस्थितीत, हे जे सांगितलं जातंय, मग हे नेमकं काय? वारकरी संघटनेने दिलेला पायवारीचा उपाय त्यांना का मान्य नाही असं तुम्हाला वाटतं? मी तेच वारंवार आपल्याला सांगतोय की महाराष्ट्रातला वारकरी संप्रदाय हा इतका शिस्तप्रिय, संयमी आणि सहिष्णू संप्रदाय आहे. यापेक्षा मोठे सहकार्य वारकऱ्यांनी अजून शासनाला काय करणे अपेक्षित आहे मला सांगा. सगळे नियम दिल्याच्या नंतर 3 बैठका झालेल्या आहेत सरकारसोबत आणि तिन्ही वेळेला प्रस्ताव देताना पुन्हा शासनापुढे पर्याय ठेवले. फक्त आमची पायीवारी घडू द्या. काय नियम लावायचे तुम्ही लावा, काय संख्या ठरवायची तुम्ही ठरवा, आम्ही सगळे नियम पाळायला तयार आहोत. फक्त आमची पायीवारीची परंपरा जोपासा. एवढं जर वारकरी हात जोडून 4-4 वेळेला सरकारकडे मागणी करतात आणि हे सरकार त्या वारकऱ्यांची एवढी साधी एक मागणी पूर्ण करायला तयार नाही, म्हणजे खरोखर या वेळेला शंका येते की या सरकारला खरोखर महाराष्ट्राच्या परंपरा, महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा याविषयी काही देणं घेणं आहे की नाही. म्हणजे एकीकडे हे सरकार अनलॉकची प्रक्रिया करत असताना लेवल 1 मध्ये असंख्य लोक लग्नाला गोळा केलेले चालतात, अंत्यविधीला असंख्य लोक चालतील म्हणून सांगतात, सांस्कृतिक कार्यक्रमाला असंख्य लोक चालतात, पण 50 लोक वारीला आलेले चालतात आणि वारीला 50 लोक आलेले चालत नाही. म्हणजे या सरकारने असा निष्कर्ष काढलाय का की मंगलाष्टकाचा आवाज ऐकून कोरोना पळून जातो आणि टाळ आणि भजनाचा आवाज ऐकून कोरोना वारीत येतो? हे कोणाच्या डोक्याने हे सरकार चालतंय हा माझ्या पुढे प्रश्न पडलाय. आणि खरोखर अधिकारी वर्ग बाजूला सोडा, पण आज जे मंत्रिमंडळाचे प्रतिनिधी आहेत ज्यांच्यावरती विश्वास ठेवून गेली महिनाभर वारकरी प्रतिनिधी चर्चा करत होते, त्या नेत्यांनी, त्या मंत्र्यांनी वारकऱ्यांच्या भावना का समजून घेतल्या नाही? जर वारकरी आपल्या शब्दाखातर आपण पूर्ण कराच या शंकाने आचार्य तुषार भोसले, वीर महाराज देखील आपल्या सोबत असणार आहे. खास करून आपण थोडंसं हे बघूया, जसं वीर महाराजांनी सांगितलं की एक आराखडा देण्यात आलेला आहे, ज्या आराखड्यानुसार दोन्ही पालख्या पायीवारी जर करायची ठरते, त्याला परवानगी मिळते, तर त्या कशा निघतील, कुठे थांबतील, कसं त्याचं नियोजन असेल आणि कमीत कमी संख्येमध्ये ही पायीवारी कशी होऊ शकते, परंपराही खंडित होणार नाही, हे मला समजून घ्यायचं आहे. मला तो जो आराखडा आहे तो मला जाणून घ्यायचा आहे वीर महाराजांकडनं. आणि आचार्य तुषार भोसले यांच्याकडे आपण जाऊयात पुन्हा एकदा. पण वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.